हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक कृष्णानं कुंतीला वचून कुंतीक नमस्कार करून आपण आणि वापस पांडवांग गेला की वत्ता तू कसले तुगेल चेडवा सांगचे आसवे म्हणटना ती प्रत्येक जावन तिगेल 5 चेडवांक संदेश दिवचे आसते तांतू ती सुरवे युधिष्ठिराले कसल सांगका म्हणून सांगतना म्हळ्यार युधिष्ठिरो तई वना वचून राबून तो ब्राह्मण रितीर धर्म पालन करू वत्ता जाल्यार क्षत्रियांक ब्राह्मण वरी भिक्षाटन करून जीवन करचें न्ही. क्षत्रियान अधर्म आशिल्ले कडेन युद्ध करचो तागेलो स्वधर्म म्हणून ती सांगता या वचून युधिष्ठिरा सांग अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार तूं तुगेले मालगड्यांक नरका घालची तसले रिती तूं पालन करूं का. तुगेल मालगड पुरे भारी विरावेशारी युद्ध करतले आशिल्ले तुवें तशी जावका म्हूण सांगून ती एक विदुला म्हणलेले तिगेल काणी सांगता. विदुलोपाख्यान म्हणून सांगून महाभारतांत भारी नाव पावला ते तशी त्या कुंती कृष्णाला सांगता कृष्णा तुका हांव क्षत्रियाले कर्तव्य कसले म्हणून विदुलेकनी विदुले चेल्ल्याक जल्लेक संवाद त्या रुपाचे एक काणी सांगता तिची तूं त्या वचून युधिष्ठिरा सांगका म्हूण सांगता. पळय एकली विदुला म्हणलेली एकली चक्रवर्तीनी आशिल्ली ती भारी तेजस्विनी कय अन्यक कसं म्हणून म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ कोपिश्टी वय सत्कुल प्रसूत जावन आशिल्ली तसली आनी भारी मानिश्ट म्हणून म्हळ्यार माननीय म्हणटा पळय तसले क्षत्र धर्मांतू भारी आसक्ती आशिल्ली म्हळ्यार तिगेल स्वधर्म तो तशी सर्व राज्यसभेंतू तिका मर्याद मेळटा तशिल्ली कय अनेक शास्त्र शिकिल की तसले विदुला म्हणलेली चक्रवर्ती तिगेले मालगडपूत आनी राज्यभार कोरका आशिल्लो तो एक पंत सिंधुराया लागीं पराजित जाता युद्धांत तेदना ती ताका भारी निंद करता. तो येवन न्हिदला कांय एक नमने त्राण्णातल्या बरी कोरून लज्जेन कळ्ळें. तेदना तो सांगता पळय तुमगेल गर्भांतूच जल्म आयिल्लो न्हय केन्नाय गर्भा जन्म आयिल्लो चेडवान हांव संतोश दिवका तूं म्हाका कसले आनंद दिना. आतां तुका पळोवन म्हगेल शत्रूंक बारी संतोश जाता तशें म्हणटना म्हाका दिसता तूं म्हाका न्ही तुगेलो अन्नाकच जाल्लो बे खंयची तुका हांव हाडलेलीशी दिसता रस ही ताका म्हळ्यार पळय क्षत्रियालांतू एक कोप म्हळ्यार गुडून जेवका केन्ना कोप येवका केन्ना दही दाखोवका म्हळ्यार तांकां कोरका तूं आतां कोळका तूं आतां अशी कोप म्हळ्यार ना अशी सोलून येयला म्हणून दीन जावन न्हिदल म्हूण जाल्यार तुका नपुंसक म्हूण म्हणाचे वेळ पळयतन तूं महापुरुश अशी आसचे पुरो जाल्यार अशी युद्ध करना अशी न्हिदला म्हळ्यार नपुंसक न्हू तूं उठा वचून युद्ध करी तूं पळय तुगेल मनांत तसो का हांव आतां राजकुमार जावन आसल्यार मुखार सुन आम्माल नंतर हांव चक्रवर्ती जावका आशिल्लो म्हूण सांगून तशें जावन तूं वचून युद्ध करून तूं जय पावका म्हूण म्हणटा कळ्ळें. हाका जोर पेटो खाला रणरंगांत बारी बेजार जाता आम्माय उलयत न्हय म्हूण दिसता ताका. ताका लज्जी जाला वोमट येयला पेट खावन येयला युद्धरंगांतू अम्मान सांगिल्लें एकानातल्या बरी करून न्हिदती विपरमी तो कोपयल कय उठा म्हणाल कय उठा उत्तिष्ठ हे कापुरुष म्हळ्यार दुष्टू म्हूण म्हणटा ती
माशेष्वैवं पराजितः अमित्रान् नंदयन सर्वान् निर्मानो बंधुशोकवः हे ಹೇಡಿಶಿನಿದ್ದಲ್ಲ ನಾವು ಸಲ್ವಲ್ ಕುಳ್ಳೆ ಕೊನೆಯಶಿ ಪಡ್ತಾವೆ ಸುರ್ವೇಕ್ ಊಟನ್ ವಾಪಸ್ ಯುದ್ಧ ಒಚ್ಚುಕತ್ವೆ नानतलं री मान मर्याद नतील म्हणतात तुका म्हण म्हणतरस आणि म्हणता पळे नई समीत थनी असला री ಸ್ವಲ್ಪ पावस ಇಲ್ಲ ಪುರ ಬೋರ್ನ್ ಹೊಳ್ತಾ कळवे तू अशी हेडी जलरी तू अल्पतृप्त जलरी तू राज्य चंद कोण पळचना तू गेल तसले का पुरुष म्हणतात तुका तू एक निमिषही वांचना नसला रे होड नाही तुवे म्हणू तिथलंय ती म्हणतरस तू आत्ता वचून शत्रूंग गेला युद्ध कर नी म्हण गेला तू वांचून प्रयत्न नातल्यावरी तुम्ही गेल पूत म्हणून सांगू म्हाका लज्जी जाता म्हणून म्हणता उठा मेल्ल्यावरी पडला न्हू तू तशी कोणी पडतावे मेल्ल्यावरी वचून युद्ध कोर नुकवे तुवे नानतलं री तू नपुंसक म्हणून सांगून घे ना मे बस क्षत्रिय कुलान तू जला तू मिगेल पट्टान तू जला तू अशी दीन रीती रश्चे म्हाका समदिसना तुगेल भुजबल पराक्रम पुढे कशस म्हणून सांगून युद्धांत दाखय तशी तू लोकप्रसिद्ध जावका वतवे आता वचुका तुवें म्हूण सांगतरस अशी निदोचन म्हणून सांगता ती आनी म्हणत काही कसं नाही म्हणून म्हणारे पळय क्षत्रिय जलेल्यान युद्धरंगा वचून तुगेल प्रयत्न तू कोर न्हू कडेरते म्हण धावन येवचें न्ही युद्धा दुखून कितले पेट्ट पोडो कसले जेवो कडे उसी रास तितले काळ ताणें ते शत्रूल वट युद्ध केला रे एकच वेळ तो मेल्लो म्हण गेला रे ताका वीरमरण म्हणटाची धावन येयल्यार मात्र नपुंसक म्हणटाची तू आतां धावन येयलो तुगेल कर्तव्य कर्म करनी कळ्ळें तू कर्तव्या वैरी मन दवरले जाल्यार रे तुगेल मन प्राणा वैरी आसा नाशिल्लें तुगेले मनान तू तुगेल कर्तव्या पशी चड तुका प्राणू चड जालो तू अशी करची चुकी न्हय क्षत्रिय धर्मा विरुद्ध नवी तू बस आत्ताच वचून युद्ध कोरका तू नानतले तुगेल कीर्ती कशी नाश जाला न्हय मेगेले कीर्ती नाश जाता विदुलेल पूत म्हूण कोणेय म्हणूनच विदुलेल पुत्तान युद्ध करून युद्धरंगांत मरण पावलो म्हणल्यार पुणी व्हडणे विदुलेल पूत युद्धरंगांत तुकून धाव येयलो म्हूण म्हणल्यार म्हाका मात्र लज्ज जाता म्हूण आनी म्हणटा की ती पळय एक पुरुष म्हणून घेवका जाल्यार कशें सुका गोत तुका श्रुतेन तपसा वापि श्रिया वा विक्रमेण वा जनान्यो अभिभवत्य भवत्यत कर्मणा ही सवय पुमान म्हळ्यार कोणाक एक पुरुष म्हणून सांगेत गोतस्वे शास्त्र ज्ञान सुका तांणी वाद विवाद करून विंगड जना पराभव कोरका जेव तपस्से करून प्रयोजन चड सिद्धी प्राप्त करून घेवका आनीक कसं म्हणून म्हळ्यार वैश्य जावन आशिल्लो ताणें लागींचे जनाले आशिल्ले पशी चड ताणें व्यापारांत तो गळसून घेवका श्रीमंत म्हूण जावका तसले तो वैश्य जावन आसतना श्रेश्ठ म्हणून घेतना एक ब्राह्मण शास्त्रज्ञानान तपस्स करून विंगडा पशी चड माननीय जावका तशीची तू क्षत्रिय न्हय तुगेल पराक्रमान शत्रूंक पराजित कोरका जल्ब्या नानतल्या रे तू हेडी म्हणून घेता तुका अयशस्सू जेवचे तुका केन्नाय जन सांगून हासता कळ्ळें तशें उठ्ठा दुर्बल म्हण जाल्ले कुडले तुका जनय तुका डेर काडटा शत्रूय तुका पळयल्यार भिनाची वापस तुगेल्या युद्धा येतात तांणी तशें बस तुका कोणीय तू हेडी तू नपुंसकू म्हणून चाळोच्यान जेव म्हाकाय विदुला तुगेल पूत कांय प्रयोजन नातिलो राय जावन आसून धावन येयलो हेडी जाल्लो म्हूण कोणीय म्हणूनच म्हूण जाल्यार तू आत्ताच आतां वचून युद्ध कोरका आत्तां पळय तुगेल निमती जावन आतां कसो जाता गो तसो आमकां राष्ट्रा दुखूनची शत्रू भायर घालूं पुरोची आमगेल राज्य तांणी स्वाधीन करूं पुरोची मागीर आमी देशभ्रश्ट जावन रानांत आनी वचूंक जायत कळ्ळें जिवनोपायाकय आमकां कसलें ना जावन बरी वायट परिस्थिती आमगेली येता तशें तूं बस पळय म्हाका तुगेल्या म्हणके कली लागील पूत म्हणटा पळय तें नाका म्हाका नांव पावचें तसलो श्रेश्ठ पूत म्हाका जावका हांव म्हणजे तू बीन आतां युद्धा वचन नातलो रे हांव प्रार्थना करता जगत्यान तूं खंयची क्षत्रिय अम्माकय तुगेल तसलो पूत जावच्या नज म्हूण सांगून आनी कसो कसो माधुमाय जलात्यंतम आक्रम्य जही शास्त्रवान ज्वल मूर्धन्य मित्राणां मुहूर्तमपि वाक्षणं पळय तू धुवर्शी जाव नका अग्नी म्हणके प्रज्वल जावका तुवें कळ्ळें शत्रूंक आक्रमण करी नाश करी शत्रूंगेल मात्यारी बैस तांगेले म्हळ्यार
मात्यार बैसची म्हळ्यार कसं तांकां दमन करी म्हूण पराक्रमान तांकां दमन करी म्हूण ती सांगता रस मागीर सांगता क्षत्रीय म्हूण येवका जाल्यार ताका भंय आसचेना उद्विग्न आसचेना शूरतन मात्र सुका कोण मस्त भंय अल्पसंतोष जावन उद्योग शुन्य म्हळ्यार युद्ध करनाशे न्हू तबस्तकी तो निरपेक्ष म्हूण म्हळ्यार ताका तागेला हाता दुखून कुडवनान अशी निरपेक्षत ती कळव्या तसल्यांक तांणी केन्नाय जिवनांत वैरी येयनाची वस उठा युद्ध करे म्हणून कशी सांगला रे तो उठाची सोण नुत बसला ती मागिरी दुर्विता त्या वेळार तो म्हणटकी आमा किं नु ते माम अपश्यन्त्या पृथिव्या अपि सर्वया किमाभरण कृत्यम ते किं भोगे जीवितेन वा आमा तू कसल्याक वस युद्ध मेल्लारे ओडणे म्हूण म्हणटा मिगेल प्रकार मनशा सुरवेक प्राण ओरका प्राण मरल्यार तो मनीस आसा म्हणजे आतां शत्रूक पराभव करी म्हण त्या उत्साहारा वचून रणरंगान तो मेल्लो म्हणजे मिगेले प्राण गेल्ले जायत प्राण गेले कुडले म्हाका वीरस्वर्ग मेळ्ळो श्रेष्ठ राय म्हणलो जाल्यार म्हाका कसो संतोष मेळ्ळे तू आतां मेले नंतर तुका कसो संतोष जाता हांव ना म्हण जाले नंतर तुका सगळीची चक्रवर्तीनी तुगेले हे अखंड पृथ्वी तुगेली जावन आसच्या पुरो तू कसं करता आतां तू बर हांगा आभरण घालून घेतला चंद कापड नेसले पकने हांव मेल्ली म्हूण जाल्यार ते दुख्खारी पुत्र शोकार तू येपरे घालतवे ना न्हय हांव मेल्ली नंतर कसले एक सूख भोगू का म्हूण तुका दिसतवे ना न्हय नाका आतां हांव युद्धा मेल्लो म्हणलें क्या तू मरना अशी वर्तवे तू पुत्र शोकार मरत वय नव्हे म्हणटना ती सांगता काही तू त्या परे सांगचे नाका कळवे मात पळय माथ्यार हात धरून बैसला न्हय आनी तू कसं म्हणटा तुका कसल जाता तुका कसले तू वर्तवे तू अंतवे सकड म्हणटा न्हय तू हेडीशी भितर बैसल्यार आस पळय म्हाका बदलची तू वीरस्वर्ग पावल्यार लज्जी पावका म्हणना म्हाका भंय जावका म्हणना पुराय सोडू पुरो मुखार सुनू जाल्यार मनांत एक तृप्ती आसता तू सांगल्या वरी म्हाका तू नानातले नंतर हे राज्य नाका दिसचें पुरो हे आभरण नाका दिसचें पुरो हे भूषण नाका दिसचें पुरो अन्न खावचे जेवचे कसली आशे ना आसच्या पुरो ऐहिक सूख भोगची कसली इच्छा ना आसच्या पुरो पुरे वे जाल्यार मिगेल मनांत मिगेल पूत हेडी न्हय नपुंसक न्हय युद्धांत तूं मेल्लो म्हूण 4 जणांन तो रायो युद्धांत शत्रूंक धांवडाच म्हूण सांगून प्राणू सोडलो ताका वीरस्वर्ग मेळ्ळो म्हूण 4 जणांनी सांगल्यार हांव पुराय त्यक्त जावनय संतोशारी आसता कळ्ळें म्हाका बदल कसलेंय नाका जाल्यार मिगेल पूत युद्ध केला नपुंसक जायनी म्हूण म्हणलेलें संतोशार आसता खुशीर आसता जाल्यार तूं अशी पळय हेडीशी घरा भितर बैसल्यार तूं वांचून आसल्यार म्हाका संतोश ना म्हणून ती सांगता पळय राया पराक्रमी जावन आशिल्ले रायाल आश्रय आसल्यार तागेले बंधू बांधव तागेले वरलेले पळय लोकाचे जन तागेले राज्याचे जन भारी संतोशार आसता तसल रायाल जीवन सार्थक म्हूण दिसता पळय तूं इंद्राल विशयी आयकनवे इंद्र पराक्रमी म्हूण धैर्यान देवतेन संतोशार आसचें म्हूण म्हणटरस आनी ती सांगता पळय तूं एकच वेळे प्राण मरल्या पुरो म्हूण सांगून युद्धा वच्चे न्ही म्हूण जाल्यार तूं अधम पुरुशाले लिश्टांत वतो म्हणटरस आनी पळय कोण क्षत्रिय जिवंती वरल्यार पुरो म्हूण म्हळ्यार आशेन तागेलें शौर्य प्रदर्शन करना की युद्धांत तो तेजो विहीन जावन येतकी ताका चोर म्हणटाची म्हळ्यार करचें काम करना जाल्यार चोर म्हळ्यार काम चोर म्हणटा पळय तशी म्हणटाची म्हूण तशी आनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय इतली सांगता रे तुगेले मात्यान तूं कसलेय वच्चे न्ही म्हूण जाल्यार मरणाक लागीशिल्ल्याक कसं वखद गेल्यार लागना खंय तशीची तुका कळवे हांव सांगचें खंयचेय वाक्य तुगेले वयर परिणाम जायना म्हूण जाल्यार पळय आनीक एक सांगता तुगेल दौर्बल्या कारणान तुगेल विशयांत कळवे तुका सहाय कोरका म्हूण लेखील जनय कसं करचें म्हूण कळना इता म्हळ्यार रायान चमकल्या मान सहायाक जनान येवचें तूंचे वचना म्हूण जाल्यार तांणी कोणा सहाय करचें तशी तांणी न्हू बसल्याची कसल करचें म्हूण कळनाशी अयो आमगेल देशाक कसल आपत येतकी आमगेल रायाक कसल आपत येतकी म्हूण म्हणलेलें एक बेजारार बसल्यांची मात्र न्हय आतां केल्लो राय आसाची तुका
तू युद्ध करता म्हणजे तुका सहाय्य येवचीत असले त्यांनी पुराई खंयकी राखून बैसल्याची तू केन्ना पळयता युद्धाक म्हूण कळवे ज्याला तू इतले पुरे कोरकल वापस त्या सिंधू देशा रायाल ओटो युद्धा वचुका नव्हतू तू आत्ता नान हतलरी कसल कोरका म्हूण म्हणल्यार पळय तागेल्याक मस्त सकडी आसत क्षत्रियाक आता तागेल्या संधी करी संधान कोरून घेवन मुखार सुनू सैन्य पुरे ओट्ट कोरून वापस तागेल बैरी युद्धा बस तुका हांव कसं नाव दवरला उडगसस्वे संजयो नाम तश्च त्वं न पश्चामी तत्वयी तुका संजय म्हणू नाम दवरला सम्यक जयती म्हूण ताजेर तू कोणा जेल्यारी लाय करून एदुरसून युद्ध करता तुची जय पावता म्हणून जेल्यारी तू जय पावचे कसं नाही तू बिजूड म्हळ्यार बिजूड तुगेला तू जया म्हणलेले विषय येऊ ना नांवान तू मांत्रस तशी तुगेले नावाक अनवर्थ जावन आसची तशी चल कळ्ळें तुगेले नांवा विरुद्ध जावन तू चोल नुका इत्याक म्हूण म्हणल्यार तू सान आसतना एक ब्राह्मणान तुका पळोवन तो भारी ज्ञानी ब्राह्मण ताण म्हणलेले कळ्ळें ताका एक पण महासंकट येता जाल्यार अभिवृद्धी पावता तो म्हूण म्हळ्यार ताण सांगिल्लें तुका महासंकट येयला आतां वय बे जाल्यार अभिवृद्धी पावता म्हूण सांगला केन्ना की ताणें तूं युद्धा वच्चुका न्हय युद्धाचें मुखार मांद्र न्हय आतां तूं गेलवून येवचें ना नतलें रे तूं अशें निप्पन बसलो म्हण जाल्यार ते सिंधू रायाक आमगेलो देश तागेले वश करून घेवचें भारी सुलभ जातलें कळ्ळें तशें जावन तूं युद्धा वचचें लायक म्हूण मागीर सांगता पळय एक 100 सांगिल्ली एक नीती सांगता कसलो गोतस्वे 100 सांगला कसं नाही म्हूण म्हळ्यार नाता पापीयसीं कांचिदवस्थां 100 अब्रवीत यत्र नैमाद्य न प्रातर्भोजनं प्रतिदश्यते कोणाक एक दिसान तूं जेवो दनपाराचे सकाळचे दनपाराचे भोजनाक गती ना की ताजे पशी पापिश्ट अवस्थ मनशाला तू ना म्हण तशी आमकां भोजन म्हळ्यार युद्धची तशें जावन कोण युद्ध करनाशी न्हू तर बसतकी तांकां दिसून आतल्या वरें जाता तशें जावन तूं पळय आतां आमकां दारिद्र्य म्हळ्यार कसो गोतस्वे संपत्त हीन जावची दारिद्र्य न्ही आमकां युद्धान तुकून हीन जावन युद्ध करना नाशीर आमचेच आमकां एक दारिद्र्य विंगड कसलें न्हय क्षत्रियांक दारिद्र्यवंत म्हूण केन्ना म्हणचे घुसवे तो युद्ध करना नाशी नपुंसक जावन धांवनयले रे ताजे पयशी व्हड दारिद्र्य क्षत्रियांक खंयचें ना म्हळ्यार संजया आमी गेले जन्म आईल कुलय भारी श्रेष्ठ कळवे एक महाकुलान तू जन्म आईल अनेक महाकुलान तुची मरडीक जावन येवन चक्रवर्तीनी जाल्ले कळवे आजी तई म्हाका कसलेके उणी जायनी पुराय जनाले तोंडान तूं मिगेल नाम तुगेल अन्नाल नाम सगळेच अनेक म्हूण म्हळ्यार कसो गोतस्वे संपत समृद्ध स्थिती रावस तुवें म्हणले पळय तुका आभरण जायवे तुका हें जायवे तें जायवे पुराय आसून हांव चंदा आशिल्लें आजी तुगेल हेडीतनान म्हाका दरिद्र अवस्था येता आनी तूं म्हणलें न्हय हांव नानतलें तुका ऐश्वर्यान कसलो प्रयोजन म्हूण सांगून कळवे आनीक कसं म्हूण म्हणल्यार पळय तशें पळय तूं भारी उलयता न्हय पायी तूं हेडी जाल्लो धांवन येयलो आतां तूं युद्धां भितर थंय विरस्वर्ग पावल्यार आमकां एक नांव आसा तूं थंय विरस्वर्ग पावली म्हणटना कशी तर जाल्यार खंयची राय येवन तुका सहाय्या म्हूण येयली जेन्ना आमकां जय घेवन दितलीची आतां तूं बी न्ही हेडीतन दाखोवन युद्धा वापस वचना म्हळ्यार हें सगळें राज्य सिंधू रायाल जाता न्हय हांवय तूं म्हणलें न्हय आतां हांव नानतलें नंतर तुका आभरण आसून कसो प्रयोजन जाग आसून कसो प्रयोजन म्हूण सांगून तेचे आतां तूं आस जाल्यार आतां तूं व्हरता जाल्यार तूं हेडी जाल्लो नपुंसक जालो आमगेल राज्य तांगेल जालें म्हणटना आमकां वपास कसलें आभरण ना घालू आमगल ना कसलें ना निर्गतीक जावन गुड्डो रान भोंवचे अवस्थेत तेच जैबे आतां तें दना आतां तूं म्हणना हांव नानतलें रे तुका हें कसो लेका म्हणून जाल्यार तूं तेदन म्हणटा हांव आसूनय निरर्थक जालो न्हय हांव अशें आसूनय अम्मा आनी मिगल बायले इतले परकट हांव घालून न्हेसून पडटाना अशी रान गुड्डो भोंवची जल्ली न्हय म्हूण सांगून तूं म्हणटना पळय आमी दरिद्रावस्था आयिल्ले नंतर आमगेले भृत्यवर्ग कितले जन आमकां नमगून आसची न्हय तांकां पुरे आमी पोसूचे जातवे ना न्हय तांकां काम करूं जातवे ना न्हय पळय सर्व जन तुगेले आश्रय आशिल्ले जन तुका धिक्कार घालून तिरस्कार करून तुगेले गांवा दुखून तुगेले घरा दुखून भायर वचूंक जाता न्ही त्या वेळार तांणी तुका तिरस्कारान पळयल्यार तिरस्कारा उतर उलयल्यार तुका कशें जाता अळशीक जायना तुका पळय पुडी तूं अशें आशिल्लें ना न्हय प्रति विशयान तुका भारी संतोश आशिल्लें
आत्त सगळो दिसू तुव पण युद्धा वचनाशे अश करून बैसलं रे कश जत्ता अन्य कपळत आमक दरिद्रावस्था इल रे नेती चेत ब्राह्मणं ब्रूयाम वीर्ये हृदयम मम न यहम न च मे भरता नेती ब्राह्मण मुक्तवान पण एक ब्राह्मण इल म्हणले की आमगेला आम्ही रान्ना असच रानांतू बोंक जत्ता मी निपन बैसू का जत्ता सलवल म्हणजेला युद्धांतू त्या वेळाक रान्न आशिल्ले तेन्ना खंयचे एक ब्राह्मणान येवन कसले दी म्हणून याचन केलें रे आमकां ना तेदना ताका ना म्हण म्हणल्यार ताजे पयशे हांव मरयत आशिल्लें म्हण म्हाका दिसता न्हू ताका म्हण म्हळ्यार इतली काळ मिगेल जन्मांत हांव जेवो तुगेलो अन्नान जेवो कोणेय जेवो ना म्हण म्हणलेलें ना एकत वेळा तशी जाल्ली म्हण जाल्यार म्हाका वांचूनय प्रयोजन ना म्हण दिसता हांव फुडले प्राण त्याग करून घेता तशें जावन पळय आब सांगिल्ले उत्तर निर्लक्ष करू नका सम ऐक आम्ही दुःख समुद्रांतू बुडल्यांची तूं आता युद्धाच्या मुखाल्या मात्र आम्ही समजताची आमगेलं स्थान मान मर्यादा पुरे नाश जावच्या नज म्हण जाल्यार तुवें युद्धाक वचूं का एकच वेळे मेल्ल्यार तरी होड न्ही म्हणून तूं युद्धार राबल्यार तूं खंडीत गेलवता शिवाय आमर्तकी म्हणून युद्धा वचना नतल्यार आमकां हें पळय गती येवचें पळय एकलो वीरपुरुष म्हण जाल्यार तो चक्रवर्ती जावका म्हण जाल्यार श्रेष्ठ राय जावका म्हण जाल्यार ताणें रणांगणा वचना म्हण म्हणूक नज कळ्ळें थंय वचून रणांगणा वचून पळय अमके देशा रायो अमक्याल पूतू युद्ध आयला यो आमी गेले युद्धाक म्हण सांगून तांकां शत्रूंक तूं आव्हान करका आनी भारी एक नमने दृढ मनान श्रेष्ठ रितीर युद्ध करून विजयी जावका एकाच वेळे विजयी जायनी नतलं तूं फाटी घालने वचनच मेल्ल्यार येसय रणरंगान तूं मोरका तुवें आनी कसं म्हण म्हळ्यार तेकाच वेळे तुका युद्ध करता करता नित्राण जाल्ला म्हण दिसच्या पुरो अयो आनी मेज्यान युद्ध करूं जायना कितकी म्हण दिसच्या पुरो आनी घडीन हांव मर्त कितकी म्हण जावचें पुरो कोणकी एकल्यान तुका बाण घेवन की खडग घेवन की बाण सोण की मारू तयार करून नासच्या पुरो त्या वेळाकय कोण हाता आशिल्लो आयुध बिसवून शत्रूंक मारता की तोच श्रेष्ठ राय म्हणून घेता ताजे खातीर म्हणजे स्वर्गद्वारोपमं राज्यम अथवा अपि अमृतोपमं युद्धम एकायनम मत्वा पतोल्मुख इवारेशो युद्ध म्हळ्यार स्वर्ग प्राप्ती करची तसले म्हण म्हणटाची कळ्ळें तशी स्वर्ग प्राप्तीक म्हळ्यार अमृत पिल्ली कुडले म्हळ्यार स्वर्ग प्राप्ती म्हळ्यार अमृत पिवचें म्हणून वय बे अमृत रूप खंयची तुगेलें अमृत खंयची तुगेलें राज्य तशें जाल्यार तुका एक वेळ स्वर्ग प्राप्ती जाता एक वेळ अमृत मेळटा म्हळ्यार एक वेळ युद्धांत तूं मोरूंक पुरो तेदन तुका वीरस्वर्ग मेळटा एक वेळ युद्धांत जय जेवच्या पुरो अमृतोपम जावन आशिल्लें राज्य मेळटा जाल्यार हे दोन्ही काही वाट कसं म्हण तूं युद्ध करूं वचूं का न्हय तूं युद्ध करूं वचें नाशी अरमनेंत बसला रे तुका वीरस्वर्ग येना तुका तुगेलें राज्य येना तशी जाता कळ्ळें तशें जावन वस युद्ध करी तुगेले शत्रूंक संहार करी क्षत्रिय धर्म तुगेलें पालन करी आनी कसं म्हण म्हळ्यार तुगेले बायल पुरे तुगेले हे अवस्थ पळोवन भिल्ल्यांची तांगेलो ओट संतोष आसुका म्हणजे तूं युद्ध करून जय पावन येवका तूं कांय सामान्य न्ही कळ्ळें उडगास दवरी तूं संवीर देशा रायू सिंधू देशाच्या ओट युद्ध करतलो आनी म्हणटार न्ही युवकू धैर्यवंतू पराक्रमशाली कसं की एक घडीन तू कसं की एक पराजय लाग गेली म्हण जाल्यार कुठले भिवन वचचें न्ही तुवें बस युद्ध करूंक बस आत्ताच्या आत्ता म्हाका ना नतल्यार भारी बेजार जाता तशी विजया खातीर एक क्षत्रियान प्रयत्न करतर सुका शरणागत जवचकनज सर्व कालांत विजय प्राप्ती खातीर युद्ध करचें क्षत्रियाले लक्षण तशीची पळय केन्नाय क्षत्रियान कशें सुका म्हळ्यार मातंगो मत्त इव च पर्यात्सु महामनः म्हळ्यार मद आईले हस्ती म्हणटा पळय तशी सर्वत्र भयरहित मदाचे हस्ती ती रान्नांतू कोणाले बयना तिका खंय तरी मद येईल तेन्ना तिका सिमाचे बयना वरलेल्या वेळार तिका सिमा बयन पुणी आसता ते मद बोर नासतना खंय म्हणटा ती पिशी शिवतवर आसता सिमा येयल्यार सिमाक येदुरसून खंय तर केन्नाय सिमाल्याक सलवूचे हस्ती मद येईल तेन्ना सिमूय तितल्याक युद्ध करूं भिता इत्या म्हळ्यार ती मद येयल आसती तिका बुद्धी आसना पळय ಒಟ್ಟು
मार्चेची तशी सिंहू इथं त्या वेळाक मद येयलच ती पळयला रे खंयचे प्राणी जय जय म्हूण ती लागे ना ती लई करत म्हणलं खंडीत तशी महामनस्वी जावन आशिल्लो क्षत्रियानं मद येयल हस्तिशी निर्भीत जावन रडा रंगान तो संचार करता कोणाले सहाय ना म्हाका हांव कशें करचें कसोल करचें म्हूण सांगून भिवन बसनय तूं युद्धाचें मुखाल म्हणजे तुका 4 जनाल सहाय हस्तय मेळटा पळय बस तुगेल बोट कितले जन युद्ध करूं येता पळय बस युद्धाक म्हूण सांगता कडेरी इतले व्हडले उपन्यास सुद्धा हिगेले विदुलेला आयकलो तो संजय सांगता की अम्मा तुगेले हर्दी कितें फातोरू म्हाका अम्म सून मिगेल वयर एक चूर करुणी ना न्हू तुका तू मिगेल वयर इतले कपून कसं करचें तुका क्षात्र धर्म आचार विचार पुरे गोत्तस बाई त्या हांव न्हय म्हूण म्हणा जाल्यार म्हाका एक आश्चर्य कसलें म्हूण म्हळ्यार क्षत्रिय धर्म म्हणटा शिवाय तुका तुगेल पुत्र धर्मा विशीं कसलें गोत्ता तुगेल मात्र धर्मा विशीं कसलें गोत्ता एकू पूत तुका कळवे तू कोणकी संबंध ना ती लेकलाक वजरा युद्ध करून यो म्हणल्यार वळी म्हाका बस युद्ध करी म्हणटा न्हय तू मिगेल काशाम वय की न्ही की तू म्हाका पसक्यो घेतिलो कसं म्हूण म्हाका कळना आतां तू कितले पर्यंत सांगचें एकू पूत तुका बारी मोगाचो तो मेल्लो म्हूण जाल्यार तू आसूनय सुख बगू तुका मन येतवें ना न्हय तेदन ती वय तू सांगचें सम्माची तू नानातल्या म्हाका कसलें जेवका म्हूण ना वांचू नासोका म्हणून दिसना जाल्यार तू वीरस्वर्ग पावतरी हांव एकच वेळ वांचूक जायना नशी मेल्ल्यार कोणेय म्हाका हेडी पुत्ताली अम्म म्हूण म्हणाची कळवे आमी क्षत्रियोचित धर्माक समजावन चल्ल्यांची म्हूण आमकां बारीक होगळ सिताचे आनी कोणीय होगळ सुचे खातीर म्हणी आमगेलो निज धर्म कसो न्हू तेच्या धर्माचे रितीर आमी चोलका न्हय आमगेलो निज धर्म खंयचो क्षत्रिय धर्म न्हय क्षत्रिय धर्मांत एक क्षत्रियान कशें सुका तशी चोलका न्हय ना न्हय आतां बिनी हांव तुका एक चूर सलहे दिनी नकरे पुता युद्धा वचें नाका म्हूण हांव वात्सल्य मोह दाखयल म्हूण जाल्यार पायी म्हाका पुराय जन कसो कोत्तसोय कसं म्हणटा ती घारदेबी म्हणटाची गड्डेबी म्हणून म्हळ्यार बायल गड्डवा म्हणून म्हळ्यार बायल गडवाके तशी गडवा तिजी पिल्ला बैरी विपरीत मोग दाखयत ते मोग कारणय नाकय ते कसं खातीर म्हणून नाकय कांय नाकय कळव्या तशी हांव तशी जेवच्या साध्य ना तुगेल काम तू करका तुगेल काम करका जाल्यार हांव कसल सकड तुका आदेश दिवका कसल उपदेश दिवका ते हांव दित्ताची दित्ता म्हूण आतां तुगेल मनान ते केवचें पुरो हांव अम्मान सांगिल्लें आयकूका कसलें म्हणून दुर्विनीत जावका हांवें आयकुचें नज्ज म्हणून कळव्या बाई सम आतां तू दुर्विनीत म्हळ्यार हांव सांगिल्लें आयकनी म्हणून जाल्यार मिगेल जीवन कृतार्थ जायना चेडूं जल्लींची म्हणले कुडलें अन्नम्माल जीवन सार्थक जाल्लें म्हणणे चेडवान मुखार सुनू सन्मार्ग प्रवृत्त जाल्यार तांगेले वर्णाश्रम उचित धर्म पालन केल्या मात्र हांव बापसूक भारी संतोष जेवचो कळव्या आनी कसं म्हूण म्हळ्यार कोरका आशिल्लें काम तूं करी विंगड कसले विशय तुका नाका तुगेल काम खंयचें युद्धाय क्षत्रिय श्रेष्ठ संजयेह जयाय च युद्ध करचे खातीरच न्हय क्षत्रियांक देवान सृश्टी केलेले धर्म युद्ध करी जय पाव हेंची क्षत्रियाल धर्म कळव्या अन्यक एकच वेळ क्षत्रियो जय पावो नामे युद्धांतू समर्थ जबो ताका वीरस्वर्ग मेळटा म्हणलें खंडीत अन्यक कसं म्हूण म्हळ्यार शत्रूंक गेलवून तांकां आमगेलो आश्रीत कोरून तूं चक्रवर्ती जावन हांगा कसल सूख मेळटा पळय तसलें सूख तुका मरणा नंतर इंद्रलोकांतूय मेळटा तूं बिनी हेडे जावन धांवन मागीर तुका स्वर्गा दुखून पतन करताची तुका स्वर्गार घेयनाची कळव्या तूं तशें जाल्यार पळय कसल कोरका म्हणून तूं प्राज्ञो तूं गोतनातील कसलें ना तशें आसतना तुका तुगेल देहा वयरचें मोहान मर्तकी म्हूण भयान तुगेल बुद्धीक एक नमने पडदो घाल्ल्या बरें जाला जावन महाप्राज्ञ तूं सम आलोचन करून कसल कोरका म्हूण सांगून तूं पळय ना नतला रस न्हय तुगेल जिवनाची व्यर्थ जाता कळ्ळें तुगेल नाम ना जाता जगत त्यारे मागीर संजय म्हणटा पळय आम्मा म्हाका पळयतना कळना आब भैयान पट्टो जाला कसल कोरका किम कर्तव्य विमूढ म्हणटा पळय कसल कोरका कसल कोरनज म्हणून कळना ना तेल बरें मिगेल बुद्धी स्तब्ध जाला तसल विशयांत तूं इतले तसले काम तूं वात्सल्य दाखोवन समाधान करचें सोडून कर्ण कठोर जावन उलयता न्हय
आम म्हणव तू हांव तुगेलें पूत न्हय मिगेल विशय तुका कारुण्य हें ना म्हूण सांगून निमगीत तो तेदना ती सांगता बाई चेरडा हांव सुका पुताल वयर करूण सुका पुरय बाई मिगेल कर्तव्य कसलें म्हूण म्हणलेले विशय मात्र तूं भाशण दित तशी बाय तुगेल कर्तव्य कसलें तुगेल कर्तव्य कसं म्हूण सुरवें पळय तें कोरून न्हय सुरवेक तुगेल कर्तव्य कसं म्हूण हांव बोधन केलां जाल्यार मिगेल कर्तव्य ही हांव करतरस मिगेल कर्तव्य कसलें युद्धा दुखून म्हाका येईल पुत्ताक बोधन दिवन युद्धा पेटोवचें अवसूल कर्तव्य तें हांव करतरस जाल्यार तुगेल कर्तव्य कसलें हांव बुद्धी सांगची तुगेल कर्तव्य की युद्ध भुमी वचून युद्ध करचें तुगेल कर्तव्य तें तुका गोतना न्हय म्हूण ती नाना रितीर उलयता तेन्ना संजयो मागीर मस्त मस्त नेमान सांगता वीरट्रायल उतरालें उडगसचें ना पळयाची अम्मा मिगेल कसलें युद्धा उपकरण ना जाल्लें वय बाय आनी मिगेल सैन्य पुराय निर्बल जाला मिगेल सैन्य पुराय भिवन गेला कितलें सैन्य संहार जावन गेला आतां हांव एकलो येता युद्धा वचाक वय बाय मिगेला धन आसवें ना मिगेला सैनीक आसवें ना तशें आसतना हांव युद्धान तूं जय मेळटा म्हणून कशी लेखून वचचें मिगेल हें अवस्थ पळोवन भिवन हांव घर कडेन बसला ना नतला रे पुरे सहाय म्हाका आशिल्लें जाल्यार रे दुडवाचें धैर्य म्हाका आशिल्लें जाल्यार हांव युद्धा वचचें नाशिल्लें बाय तूं म्हाका युद्धा वस म्हणचे पशी विंगड खंयचे उत्तम उपाय आसल्यार सांग म्हण ती सांगता चेरडा पळय तूं सांगिल्लें बाई युद्ध कोण करून आमगेलें आशिल्लें संपत पुरे नाश जाला ना म्हणा जाल्यार संपत नाश जाल्ले जन नाश जाले सैन्य नाश जाले म्हणून आलोचन करून करून बसल्या रे कळ्ळें युद्ध केल्या वरी जायना न्हय युद्धांत युद्ध म्हणले कुळ्ळें सर्वय नाश जाता म्हण लेकून युद्धा वचूका कळ्ळें एक पंथाक धन नाश जेवच्या पुरो वैभव नाश जेवच्या पुरो जन नाश जेवच्या पुरो वापास वाडता तो संपत्त पुरे आतां युद्धा वचना नतला रे जननाश जेवचें जाता न्हय मरण म्हणलेलें युद्धाच्या मुखार युद्धान अशी अरमनेत बसल्यार तांगेल घरा बसल्यार मरण जेवचें जाता धनय तशीच एक पंत मस्त जेवच्या पुरो एक पंत नाश जावन वचच्या पुरो एक पंत दळिद्र तेवच्या पुरो जाल्यार रे धर्म कसो लांब गेल्या त्या रितीर चल्ली म्हूण जाल्यार रे धर्मा मागशीची अर्थ काम पुरे जावन वता म्हूण सांगता एकाच वेळे धर्म करनी तुवें कर्म करनी म्हूण जाल्यार तुगेलें अभिश्ट सिद्धी जातवे आतां हांव युद्ध करना म्हूण हांगा बसला न्हू तूं कसलें ना म्हूण सांगू न्हू तरी ते मेल्लेले जन पुराय येताच वे की तुका पापी संपत तुगेला येवन पडता हांव तुगेले बोक्कसा दुखून बाय चमकल आयिल्लें हांव म्हूण सांगून ती संपत लक्ष्मी वापस तुगेले बोक्कसांत येवन बसतवे ना न्हय ताका नुत बशिलाक खंयचे अभिश्टय खंयची आशय सिद्धी जायना तो नुत बसचे तागेले कडेर तेंची जावन आसता तशें जावन पळय तुका विवेकस बुद्धेस आम्हान सांगिल्लें मनावता म्हूण जाल्यार रे तूं कसं करका गोतस्वे उत्तातव्यम जाग्रतव्यम योक्तव्यम भूतिकर्मसु उठ्ठा तुगेले कर्म कसलं म्हूण सांगू न्हू जागृत जा मनावरी तशी तूं करी कळ्ळें आनी कसं म्हूण म्हळ्यार हांव युद्ध प्रारंभ करता खंडीत म्हाका युद्धांत गेलो जाता म्हूण म्हणलेलें दृढ मन दवरी अयो तशें जत्वे अशें जत्वे आनी की नाश जत्वे म्हाका पेट्ट जत्वे असले मनान तूं संशय दवरून घेवं नका उत्साहार युद्ध करूं वस पुरे समजत पळय वचुका जाल्यार रे देव ब्राह्मणांक पूजा करून मेगेल कार्यांत म्हाका देव म्हाका मेगेल कार्य सिद्धी करून दिता म्हूण सांगून तूं वस पळय तुका कितले की विशय सांगले कसले कोरका म्हूण सांगले तुका उत्साह चड जावचे खातीर कितले की उतर सांगले आतां तुगेले उत्साह कसले तुगेले पौरुश कसले म्हूण म्हाका पळोवका न्हय तें प्रदर्शन करून दाखय तूं बसत युद्धाक म्हणटरस आनी ती शत्रूंगेले विशयांत ಸ್ವಲ್ಪ समाधान भेद ताजे विशयांत उपदेश दिता पुत्ताक तें कसलें म्हूण म्हळेलें पयचे दिसाक आमी पळया आजी सांगिल्लें सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणारे समर्पण करता कायेनवाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।